ठाकरे बंधूंकडून दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। राज आणि उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही उपस्थित। आज ठाकरेंकडून जुना फोटोही ट्विट। आजारी असलेल्या संजय राऊतांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। आजारी असतानाही पहिल्यांदाच सार्वजनिक स्थळी दाखल। भाऊ सुनील राऊतही उपस्थित। अजित पवार यांनी 500 कोटींचे रुग्णालय पीपीपीच्या तत्वानं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिलं। अंजली दमानी यांचा आरोप। तेरणा ही माजी मंत्री आणि सुनेत्रा पवार यांचे भाऊ पद्मसिंह पाटील यांची संस्था। पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये मुठे समिती आज अहवाल सादर करणार। जमिनीच्या व्यवहारामध्ये गैरप्रकार झाल्याच्या नंतर महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची समिती स्थापन। बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार संघर्ष। युगेंद्र पवार आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करणार, तर अजित पवारांच्या उमेदवाराचीही आज स्पष्टता होणार। मुंबई ठाणे नवी मुंबईला पुरवठा करणाऱ्या गेल कंपनीच्या सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड। रिक्षा टॅक्सी बसेसवरती देखील परिणाम। घरगुती पुरवठा सुरळीत चालणार, गॅस कंपन्यांचं आश्वासन। अनुसूचित जातीमधील आरक्षणामध्ये क्रिमेलियरला स्थान नको। आरक्षणाचा लाभ गरजवंतांनाच मिळावा। सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मोठं वक्तव्य। नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता। आजच नितीश कुमार कॅबिनेटच्या नंतर राजीनामा देणार। नव्या सरकारसाठी भाजपसोबत आजच बैठक। 20 तारखेला शपथविधीची शक्यता। सौदी अरेबियातील मदिनाजवळ डिझेल टँकर आणि बसचा भीषण अपघात। अपघातामध्ये 42 भारतीयांचा मृत्यू। सर्व प्रवासी हैदराबादचे असल्याची माहिती।